जे उच्च स्तरामध्ये लोकांना, म्हणजे धारणा म्हणजे काय, की पूर्वग्रह म्हणजे आपल्याला चालत आलेल्या रूढी परंपरा, की मांजर आडवं गेलं म्हणजे माझं काम होणार नाही. रात्री घुबड बघितलं तर काहीतरी अपशकुन घडेल. ह्या ज्या घटना आहेत, ह्या ज्या धारणा आहेत, ह्या सर्वांनी बदलणं खूप गरजेचं आहे. ते प्राणी जीव आहेत. त्यांच्यामुळे कुणाचं काम अडतंय वगैरे असं काहीही होत नसतं. आपण जे जसं मॅडम म्हणतात, की एखाद्या दगडाला तुम्ही व्हायब्रेशन्स दिले, सतत तिथे जाऊन तिथे कुणी एखादा दगड ठेवला आणि सतत त्याला हळदी-कुंकू लावलं आणि प्रत्येक व्यक्तीने तिथे जाऊन नमस्कार केला, तर प्रत्येक तिथे एक हे तयार होती. सगळ्यांची एक श्रद्धास्थान तिथे तयार होतं आणि ती एनर्जी तिथे तयार होती त्या दगडामध्ये. आणि मग त्या दगडामध्ये पण तसे ते व्हायब्रेशन्स सोडले जातात. कलेक्टिव्ह कॉन्शियसनेस त्याला म्हणतात, की ह्या भावना तिथे त्या दगडामध्ये पण उतरल्या जातात आणि मग ते नवस वगैरे ते बोलले जातात. मग ह्या धारणा असं करण्यापेक्षा तुम्ही स्वतःमध्ये ते जागृत करा, की असं काही नसतं, की कुत्रा रडलं, की अशुभ होतं वगैरे. अशा धारणा मनामध्ये आपल्या फक्त नकारात्मकता निर्माण करतात आणि तुम्ही ह्या नकारात्मकतेने तुमच्या चेतनेचं स्तर खालावतात. म्हणून अशासाठी आपल्याला काय विचार करायचंय, की आपण आपलं खरं वास्तव्य काय आहे हे समजून घ्यायचंय. इतका प्रश्न फक्त स्वतःला विचारला, की मी म्हणजे कोण आहे? आणि मनुष्य धारणा आणि पूर्वग्रहातून मुक्त व्हायला सुरुवात केली पाहिजे. आणि त्यानंतरच हे जीवन सुंदर आणि आनंदपूर्ण होतंय. सॉरी. आता ते ईश्वरच आहे आणि ईश्वराशिवाय इतर काहीही नाही. म्हणजे तुझ्यातच ईश्वर आहे, माझ्यातच नाही, सगळीकडे ईश्वर आहे. सजीव, निर्जीव प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वर आहे. आणि दुसरं कुणी असण्याचा प्रश्नच तिथे उद्भवत नसतो. हेच त्या वाक्याचा अर्थ आहे. तसंच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहिल्या आपण आता. तर शरीर, मन, बुद्धी पलीकडे असलेला स्वानुभव म्हणजे अनुभूती जाणून घ्यायची असते. मी कोण आहे या प्रश्नाचं उत्तर जाणणं म्हणजे खरं अध्यात्म. आपण विचारतो, ध्यानामध्ये बसल्यानंतर स्वतःला विचारायला हवं, की मी कोण आहे? आणि हे प्रश्न जेव्हा मिळतो तेव्हाच त्याला आत्मज्ञान, स्वबोध प्राप्त होणे, आत्मसाक्षात्कार असं बोलले जाते. आता 6वा आणि 7वा मजला इथे काय आहे, तर वास्तविक चेतना कुठे जात येत नसते. चेतना ही आपल्यातच असते आणि ती कुठे जात येत नसते. फक्त आपण आपल्या विचारांनी, आपल्या भावनांनी ही चेतना कमी जास्त करत असतो. नकारात्मक विचारांचा मळब साठल्याने ती झाकळून जाते ही चेतना. म्हणून त्याचप्रमाणे निर्माण झालेल्या दुर्भावना, नकारात्मक भावना, निराशा सर्वांचा चेतनेवर दुष्प्रभाव पडतो आणि कमी होतो. चिंता, क्रोध, भय अशा विकारांनी आपल्या अंतर्यामीचा आनंद आणि समाधान नष्ट होते. मॅडमनी आपल्याला चार्ट दाखवलेला आहे. त्या चार्टमध्ये आपल्याला सगळ्यात खालची चेतनेचा स्तर म्हणजे गिल्ट, भीती हे सगळे चला मुक्त होऊया या कोर्समध्ये तो चेतनेचा स्तर मॅडमनी दाखवलेला आहे. आणि हायर चेतनेचा स्तर 100% व 150 असा 200 पर्यंत दाखवलेला आहे. ते एकदा सगळ्यांनी ते पाहून घ्या. चेतनेचा स्तर कसा कसा वाढतोय. कुठल्या फिलिंग मध्ये असल्यानंतर तुमचा चेतनेचा स्तर कसा असतो हे त्याच्यामध्ये सगळं दाखवलेलं आहे. तसंच आता आपण पाहूया की आपण योग्य मार्गदर्शन नाही मिळालं तर माणूस हा भटकतो. म्हणून गुरुचं योग्य मार्गदर्शन, तुम्ही ध्यान करताय पण ध्यानासाठी पण कशा पद्धतीने ध्यान करावं हे सुद्धा महत्वाचं आहे. गुरूंचं मार्गदर्शन हा सगळ्यात महत्वाचा भाग असतो. तसेच आपल्याला कसं आहे, चेतनाशक्ती त्याचे स्तर हे इतकं का आपण महत्व देत असतोय, की आपण जे विचार अथवा प्रश्न आपल्या मनात निर्माण होतात त्यांची उत्तरं हे नियतीद्वारे संकेताच्या रूपात आपल्याला निश्चितपणे मिळतात. आणि ही वस्तुस्थिती आहे. समजणारा जर ग्रहणशील, मननशील असेल तर तो हे संकेत नक्कीच समजू शकतो. म्हणजे मॅडमनी शनिवार आणि रविवार आपल्याला मनन चिंतनासाठी दिलेले आहे. आणि आपण पूर्ण आठवड्यामध्ये काय केलं, मनन चिंतन कुठल्या गोष्टीवरती लक्ष दिलेलं आहे, हे
आपल्याला शनिवार रविवारी करायला मॅडमनी सांगितलेलं आहे. हे का करायला सांगितलंय? ते यासाठीच की तुम्ही ज्या फ्रिक्वेन्सी मध्ये राहणार, आपण जे आठवड्याभरात करतोय, साधना करतो, ध्यान धारणा करतो, पुस्तक वाचन करतो, त्या फ्रिक्वेन्सी मध्येच आपल्याला सतत राहायचंय. आणि जे 2 दिवस दिलेले आहेत, शनिवार आणि रविवार, हे मनन चिंतनासाठी दिलेले आहेत. आणि ते या चिंतनाने आणि मननाने आपण आपल्या चेतनेचा स्तर वाढवणार आहोत. म्हणून मॅडमनी हे सांगितलेलं आहे आपल्याला. एका निम्न चेतना असलेल्या मनुष्याच्या जीवनात जेव्हा योग्य मार्गदर्शक गुरु येतात, तेव्हा त्याच्या आयुष्यात परिवर्तन घडतं. म्हणजे कसं आहे, सद्यस्थितीमध्ये जरी लोक संत महात्मे बनू शकले नाही, तरी ते उत्कृष्ट, शांतीपूर्ण, समाधानी आणि आनंदी जीवन नक्कीच जगू शकतात. दुःख, निराशा, हतबलता आणि विकारातून मुक्त होतात. आता ह्याच्यामध्ये कसं सांगितलंय, की मी आणि इतर काही शिष्य कित्येकदा त्यांना म्हणजे त्यावर एक म्हणजे कसं सांगितलंय, की पृथ्वी निवासमध्ये ते चेतन म्हणून असतात. ते त्यांच्या गुरुजींचं मार्गदर्शन मिळावं म्हणून ते त्या गुरुजींकडे जातात आणि विचारतात, की आपलं म्हणजे मनोगत 6व्या मजल्यावर राहणाऱ्या शिष्यासमोर व्यक्त केलं. इथे आपल्यासारखे अनेक शिष्य राहतात. ते सर्व या अद्भुत गुरूंच्या समीप आहेत. खालच्या मजल्यावर राहणाऱ्या लोकांची चेतना, त्यांची समज इतकी निम्न कशी? त्यांच्या आयुष्यात इतके दुःख काय? ते कधी गुरूंना भेटायला जात का नाही? त्यावर ते शिष्य म्हणतात, की इतरही काही शिष्य कित्येकदा त्यांना सांगितलं गेलेलं आहे, की तुमच्या समस्या आणि पैशामागे धावण्यातून तुम्ही बाहेर या, गुरूंना भेटा. पण त्यांना कसं आहे, त्यांच्या साऱ्या समस्यांचं निराकरण 7व्या मजल्यावर आहे हे माहीत असून सुद्धा ते लोक तिथे वळून जात, वळूनही बघत नाही. म्हणजे ते फक्त आपल्या एक 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 समस्या सोडवायला बघतात, असं सांगितलेलं आहे. याचा काय सांगितलं, ह्या जे पुस्तक आहे, की चेतनेचं स्तर जसे हे मजले आहेत ना, त्या पद्धतीने आपल्या शरीराचं त्यांनी वर्णन केलेलं आहे. हे पहिला मजला, दुसरा मजला, तिसरा मजला, हे 7 मजल्यांचं जे त्यांनी वर्णन केलेलं आहे, हे आपल्या शरीरातील 7 शरीरं आहेत. आणि जसं मी पहिल्यांदा तुम्हाला 7 शरीरं सांगितली, त्या पद्धतीनं आपली ती शरीरं त्या भावनांमध्ये जशी जशी अडकलेली असतात, त्याच्यातून आपल्याला बाहेर कसं पडायचंय, हे ह्या पृथ्वी निवास या एक इमारती, 7 मजलेच्या इमारतीमध्ये जसं जसं घडत आहे, तसं तसं त्यांनी ते सांगायचा सरश्रींनी प्रयत्न केलेला आहे. तर आता त्यांनी सांगितले, आता 7वा मजला म्हणजे तिथे एक टेरेस आहे. म्हणजे 7व्या मजला झाल्यानंतर एक वरची किल्ली त्यांनी गुरुजींनी त्यांच्या हातावर दिली आणि त्यांनी ते टेरेसचा दरवाजा उघडायला सांगितला. ती म्हणजे मुक्तीची किल्ली. प्रत्यक्षात आज चावी त्यांच्या हातात आलेली असते, म्हणून त्यांना एक मुक्तीचा संकेत मिळालेला असतो. म्हणून ते काय करतात, अनुभूतीत, त्या मुक्तीच्याच अनुभूतीत जगायचं असं ते विचार करून ते टेरेसवर जातात. टेरेसवर गेल्यानंतर त्यांना काय दिसतं, तर खूप सुंदर विविध प्रकारची फुले तिथे उमललेली आहेत. सुंदर सुगंध तिकडे दुर्वळतोय, निळसर आकाश, असीम अथांग सागर, लाटांची गाज, आकाशात उडणारे मुक्त पक्षी, सूर्याच्या किरणात चमचमणारं शुभ्र पाणी, समोरचं अद्भुत स्मरणीय दृश्य, मनमोहक नजारा पाहून ते दंग होतात. जे येथे टेरेस म्हणजे काय आहे, तर अवस्थेचं प्रतीक आहे, आपल्या अस्तित्वाची जाणीव आहे. असा अनुभव आपल्याला चेतनेचा 7वा स्तर प्राप्त केल्यावर होतो. आणि हे याची अनुभूती नुसतं सांगण्यापेक्षा हे स्वतःच आपण त्याचा अनुभव घेऊ शकतो. ही अनुभूती ही स्वतःच घ्यावी लागेल. चेतनेची सर्वोच्च अवस्था प्राप्त करणं ही खरं तर अमूल्य धनसंपदा मिळवण्यासारखी बाब आहे. जोपर्यंत या अवस्थेविषयी मनुष्य जाणत नाही, तोपर्यंत दुःख, निराशा, धारणा, अनावश्यक इच्छा आणि मनाच्या विकारांसह तो जगत असतो. सगळ्याच गोष्टी सर्वोच्च चेतना प्राप्त करण्यात बाधा बनतात. मनावरचे विकार म्हणजे एक एक आवरण आपण दूर करत गेलो, तर सतत उपलब्ध असलेला अंतर्यामीचा अनुभव स्पष्ट दिसू लागतो. आणि हा अनुभव म्हणजे सर्वोच्च अवस्था. आपल्याला एक मी प्रश्न सांगणार आहे, की आपल्याला यावर मनन करायचे, की आपल्या मतानुसार चेतना शक्ती म्हणजे काय? चेतना शक्ती म्हणजे काय? तसंच हा विचार करायचा आहे, की आपण अधिक वेळ म्हणजे कोणत्या चेतनेच्या स्तरावर जास्तीत जास्त राहतोय.
जास्त वेळ आपण कुठल्या चेतनेच्या स्तरावर असतो. आणि म्हणजे जसं की कोणत्याही घटनेमध्ये आपला चेतनेचा स्तर असतो का, निम्न स्तर असतो का, कुठलीही घटना झाली, भांडण झालं किंवा मुलावर आपण राग करतो, तर अशा वेळेस आपल्या चेतनेचा स्तर काय आहे हे आपल्याला बघायचंय. आणि आपण आपल्या चेतनेचा स्तर वाढवण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे. त्यासाठी ह्या 2-3 प्रश्न आहेत की त्याची उत्तरे तुम्ही द्या. ग्रुपवरती त्याची उत्तरे द्या तुम्ही. पहिलं काय, की आपल्या आपल्या मतानुसार आपली चेतनाशक्ती म्हणजे काय हे आतापर्यंत जेवढं मी तुम्हाला सांगितलं त्या पद्धतीने तुमच्या लक्षात आलं असेल. तसं कुठली घटना घडली असेल तर त्यावेळेस तुमच्या मनामधल्या भावना काय निर्माण करतात आणि त्यावेळेस तुमचा चेतनेचा स्तर तिथे काय असतो हे सांगा. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचंय तर आपलं चेतना कशी वाढवायची ह्याच्याकडे लक्ष द्यायचंय. तर याचा आपल्याला काय, तर आपले सुरक्षा कवच, सुरक्षा रक्षक स्वतःच बनायचे. म्हणजे आपल्याला एक कवच निर्माण करायचंय. तर चेतनाशक्ती जतन करण्याचा सर्वात सहज सोपा उपाय, स्वतःच सुरक्षा रक्षक स्वतःच बनायचंय. आपण प्रोटेक्शन करतो ना, ध्यानाला बसल्यानंतर आपण स्वतःला प्रोटेक्शन करून घेतो. म्हणजे कसं करू, हे काय करतो आपण, की इतर कुठल्याही निगेटिव्ह एनर्जीचा आपल्यावरती परिणाम होणार नाही हे आपण बघतो. तर सर्वोच्च चेतना, मॅडम इको येतोय का? नाही, मंगल मॅडम सुरू आहे. ओके. एक हे मी जॉईन झाले स्क्रीनशॉट काढायसाठी कोणीतरी काढा. इको हिचं काय चाललंय, माझं बंद आहे. इको येतोय मॅडम. तेच की पीसीचा बंद ठेवलं होता. हा आता येतोय. मॅडम तुम्ही स्क्रीनशॉट पोस्ट करा. आता येत आहे मॅडम नॉर्मल. हा. हा तर सर्वोच्च चेतना, करू का क्विट सुरू? झाले, क्विट झाले. हॅलो. काढलेत सविता मॅडमनी काढले. ठीक आहे, चला हो. कंटिन्यू करा श्रद्धा मॅडम. हा हो. तर सर्वोच्च चेतना हीच आपल्या जीवनातील अनमोल संपत्ती आहे. किती छान वाक्य आहे हे. तर तुम्हीच हे सांभाळू शकता. तिच्याकडे लक्ष द्यायला हवं. जर ही दौलत सांभाळली नाही तर चोरी होण्याचा पावला पावलावर धोका उद्भवू शकतो. म्हणजे प्रत्येकाच्या आयुष्यात दिवसभरात अशा काही घटना घडतात जेव्हा चेतनेचा स्तर खालावतो आणि चुकीचा प्रतिसाद दिला जातो. आपण अनावश्यक दुःख भोगतो. आपण भौतिक गोष्टीमध्ये जास्त विचार करतो, की मला ती व्यक्ती काय बोलली आणि त्याच्यावर आपण विचार करतो. मग हा असा विचार नाही करायला हवा. आपल्याला काय करायचं, ठीक आहे, त्याच्यातून तिला आनंद कसा निर्माण होईल, आपल्याला आनंद निर्माण कसा होईल. बरं, ती माझ्याशी भांडली तर बाबा मी तिच्याबरोबर जाणार आणि तिला समजून सांगू शकतो. आपण प्रेम निर्माण करू शकतो तिच्या मनामध्ये, क्षमा मागू शकतो, तिला धन्यवाद देऊ शकतो. तर अशा प्रकारे करून आपण आपली चेतनाशक्ती वाढवायची आहे. तर आपण अनावश्यक दुःख भोगतो, संभ्रमित आयुष्य जगतो आणि हे चक्र तोपर्यंत सुरू राहतं जोपर्यंत मनुष्याची सजगता वाढत नाही. घटना चेतनारूपी खजिन्याची चोरी करते, मात्र मनुष्याला त्याचा थांग पत्ता लागत नाही. प्रत्येकाचा स्वभाव वेगळा असतो, म्हणून चेतना निम्न करणाऱ्या घटना देखील सर्वांसाठी निरनिराळ्या असू शकतात. पण त्याचा परिणाम एकच असतो, मनुष्याचा चेतनास्तर निम्न करणे. मग अशा वेळेस आपल्याला काय करायचंय, न्यूट्रल राहायचंय. न्यूट्रल, मॅडम काय म्हणतात, साक्षीभाव. साक्षीभावाने सगळ्या गोष्टींकडे बघायचंय. कुठल्याही घटनेचा आपल्या मनावरती परिणाम होणार नाही याची पूर्णपणे काळजी घ्यायची. तेव्हाच तुम्ही स्वतःचे रक्षक बनू शकता. चेतनेचे रक्षक आपल्याला स्वतःलाच बनायचे आणि हे तेव्हा सहज शक्य होणार आहे ज्यावेळेस प्रत्येक घटनांकडे तुम्ही साक्षीभावाने बघणार आहात. ज्यांनी चेतनेच्या सर्वोच्च स्तराचा आनंद घेतलाय त्यांना आपल्या चेतना स्तर कमी व्हावा असं कदापि वाटणार नाही. म्हणून तो आपला चेतनारूपी दौलतीचं संरक्षण करण्यास अंतर्यामी समर्थ होईल, सक्षम बनेल, ज्या योगे प्रत्येक क्षणी शांती, आनंद, समाधान, विवेक
यांनी तो परिपूर्ण राहून मानसिक अस्थिर स्थितीतही स्थिर राही. आता कुठलीही घटना पाहिलं तर कुठली घटना नकारात्मक नसते. घटनेमुळे मनात जे विचार येतात, चांगल्या वाईट अशा भावना निर्माण होतात, त्यामुळे मनुष्याचा चेतनेचा स्तर खालावतो. पण घटना तर जीवनाचा अविभाज्य हिस्सा आहे. त्यांना आपण कसं रोखू शकणार? आपला दृष्टिकोन. फक्त एक आपल्या दृष्टिकोनाने आपण नक्कीच ह्या घटनांना बदलू शकतो. चांगला की वाईट हे ठरवू शकतो. घटनेत मनात जे नकारात्मक विचार निर्माण होतात त्यांना सकारात्मक दिशा द्यायची. उदाहरण दाखल कसं आहे? एक मुलगा असतो, एक उदाहरण देते. एक मुलगा असतो आणि त्याला एक हात नसतो. तर तो सतत स्वतःच्या विचार करत असतो की देवाने मला असं का बनवलं? मला हात नाही दिला. तो दुःखी होत असतो. सतत स्वतःला, देवाला दोष देत असतो. तो एका दुसऱ्या मुलाला बघतो, त्यालाही एक हात नसतो. पण तो काय करतो? तो नेहमी खुश असतो आणि तो फुटबॉल टीम मध्ये असतो आणि कुशल खेळाडू असतो. आनंदी राहतो, खुश राहतो आणि सतत धन्यवाद देत असतो. तर तो पहिला जो मुलगा असतो, जो दुःखी कष्टी राहत असतो, तो त्याच्याजवळ जातो आणि तो म्हणतो की तू एवढा खुश कसा काय राहतोस? तर तो उत्तर देतो की माझ्याजवळ काय नाही यापेक्षा काय आहे यावर मी लक्ष देतो. देवाने मला एकच हात देऊन इतरांपेक्षा वेगळं बनवलंय. कारण प्रत्येक काम मी सुंदररित्या कोणत्याही तक्रारीशिवाय कसं करतो हे त्या परमेश्वराला पाहायचंय. म्हणजे आपल्या आयुष्यामध्ये ज्या काही घटना येतात त्या आपल्या लर्निंगसाठी येत असतात. आपल्याला काहीतरी शिकवण्यासाठी येत असतात. त्यामुळे आपण त्या घटनांच्या मुळे दुःखी कष्टी न होता आपण त्या घटनांकडे बघण्याचा दृष्टिकोन आपल्याला सकारात्मक ठेवायचा आहे. त्याचप्रमाणे तो सांगतो की कोणत्याही तक्रारीशिवाय कसं करतो हे परमेश्वराला पाहायचं आहे. एक हात असते आणि माझी कित्येक कामं कशीबशी पूर्ण होतात. म्हणून मला जे दोन पाय आहेत त्याचा उपयोग मी पूर्णपणे अगदी मुक्तपणे करतो. त्यामुळे आज मी फुटबॉलमध्ये नामवंत खेळाडू झालोय. कारण या खेळात हातांची आवश्यकता नसते. अशा प्रकारे त्यांनी ते एक उदाहरण देऊन सांगितले. काही घटना मनुष्याला जेव्हा निराश करतात, तेव्हा आपण स्वतःच आपले पहारेकरी बनून चेतना निम्न होऊन देता कामा नये. कोणत्या विचारांकडे लक्ष द्यायचं आहे आणि कोणत्या नाही, याप्रती सजग राहायचं आहे. आणि आपली विचारांप्रती सजगता वाढवायची आहे. आपण दिवसभरात हे मनन करायचं, चिंतन करायचं की कोणत्या विचारांना आपण जास्त महत्व देतोय आणि कुठले विचार आल्यानंतर आपली चेतना उच्च होत आहे आणि ज्या गोष्टींमुळे आपली चेतना कमी होतीये अशा गोष्टींना आपण म्हणजे त्यांचं दृष्टिकोन बदलून त्यांना सकारात्मक कसं घेता येईल याचा विचार करायचा. आणि आपली चेतना नेहमी सर्वोच्च ठेवण्याची जबाबदारी आपलीच आहे. आणि तेव्हाच आपण आपलं जीवन सफल आणि यशस्वी करू शकतो. तहान लागण्यापूर्वी विहीर खोदा, असं एका पुढच्या भागाचा शीर्षक आहे. की समोरच्या मनुष्यामुळे माझी चेतना निम्न होते. समोरचा मला बघून तोंड वाकडं करतो. मी आयुष्यात जो काही विचार केला होता त्यातलं मला काहीच मिळालं नाही, अशी वाक्य आपण ऐकतो, बरेचदा ऐकतो. तर असं मनुष्य नेहमी चेतना निम्न होण्यासाठी कधी शेजाऱ्याला, कधी नातेवाईकाला आणि घडणाऱ्या घटनांना जबाबदार ठरवत असतो, दोष देत असतो. चेतनेचा स्तर कायम तसाच राहण्यासाठी सर्वप्रथम तो खालावणारच नाही याची दक्षता घ्यायला हवी. काटेकोरपणे व्यवस्था करायला हवी. हे तेव्हाच शक्य आहे जेव्हा आपण आत्मावलोकन करून आपली चेतना शक्ती सांभाळण्याचं आयोजन कराल. पाहिलं तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये घटना वारंवार घडतात आणि चेतना खालावते. म्हणून मनुष्याने अशा घटना घडण्यापूर्वी बॅकअप तयार करायला हवा. जर ही घटना घडली तर ती माझ्या चेतना शक्तीला निम्न कसं होऊ देणार नाही यावर विचार मंथन व्हायला हवं. एखादा मनुष्य जेव्हा निराश असतो, कुठल्याही कामात त्याला यश मिळत नाही, तेव्हा ईश्वराप्रती तो तक्रार करतो, आपल्या क्षमतेविषयी साशंक बनतो. तेव्हा त्याची चेतना कमी होते
अशा वेळी त्याने पुढच्या वेळी जर अपयश आलं तर मी कोणते गुण आत्मसात करेन यावर मनन करायला हवं. आपण नशिबाला दोष देतो. मनाप्रमाणे घडलं नाही तर निराश होतोय. तत्काळ नकारात्मक विचारांनी घेरले जातो. आता एखादा मनुष्य बँकेत जातो, त्याचा नंबर येताच काउंटर बंद होतं. तेव्हा नशिबाला दोष देतो. म्हणजे कुठलीही चांगली गोष्ट माझ्या प्रारब्धात नाही असे म्हणतो. असे हताश करणारे विचार त्याच्या चेतनेचा स्तर कमी करतात. आपली परिस्थिती जशी असेल तस असेल तर आजवर आपल्या आयुष्यात काय काय चांगलं घडलं हे आठवायला हवं ना. म्हणजे आपण नेहमी वाईट गोष्टींकडेच दुर्लक्ष करतो. जसं एका सर्कलमध्ये छोटासा टिंब असतो. पूर्ण सर्कल खूप स्वच्छ असतं. पांढऱ्या एका फुलस्केप पेज वरती, कोऱ्या पेज वरती एक सर्कल काढतो. तर सगळ्यांचं लक्ष आणि छोटासा तिथं पॉइंट दिला जातो. सगळ्यांचं लक्ष कुठे असतं? त्या जिथे स्वच्छ सुंदर असं सर्कल आहे त्याच्याकडे नाही तर प्रत्येक जण काय बघतो? तर तो पॉइंट बघतो. तिथे एक छोटासा बिंदू बघतो. म्हणजे तिथेच आपली चेतना समजते, की जे आहे त्याच्याकडे, जे चांगलं आहे त्याच्याकडे माणूस बघत नाही. तर जे नाहीये त्याच्याकडे लक्ष देतो. म्हणून आपला चेतनेचा स्तर आपण अशा प्रकारेही कमी करत असतो. म्हणून चेतनारूपी दौलत सांभाळण्यासाठी तहान लागण्यापूर्वीच आपल्याला विहीर खोदायला हवी. एक अजून एक उदाहरण आहे, की एक गाढव असतं, म्हणजे एक माणसाकडे एक वृद्ध गाढव असतं आणि ते ना चुकून असं खड्ड्यात पडतं. खड्ड्यात पडल्यानंतर काय होतं? त्याला वर काढता येत नाही त्या गृहस्थाला. ज्याचं ते गाढव असतं त्याला काढता येते. मग म्हणतात हे असंही वृद्ध झालं, ह्याचा काही उपयोग नाहीये. तर आपण आहे ना त्याला असं पाठी टाकून मग तो सगळ्यांना सांगतो जाऊ द्या, तर ते काही वर येत, खूप प्रयत्न करतात त्याला काढायचा, पण ते काही गाढव वर येत नाही. मग म्हणतात की जाऊ दे, आपण ना ह्याच्यावरती माती टाकून त्याला मग आता काही उपयोग नाहीये, मग त्या खड्ड्यात माती टाकून दे. सगळेजण आपले माती टाकतात त्या खड्ड्यामध्ये. पण जसं माती टाकत जाते तसं ते गाढव एक 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 स्टेप वर येत जातं आणि अशा प्रकारे ना ते म्हणजे ते गाढव हार मानत नाही, तर आहे त्या परिस्थितीला सांभाळून ते पुढे जात असतंय आणि शेवटी त्या खड्ड्यातून ते बाहेर, म्हणजे जी परिस्थिती आपल्यावर आलेली आहे, संकट घेऊन आली आहे, तर त्याच्यासाठी खचून न जाता आपल्याला काय करायचंय? त्या परिस्थितीला तोंड द्यायचंय, हार मानायची नाहीये तिथे आणि पुढे जायचंय. त्यासाठी हे त्यांनी गाढवाचं एक उदाहरण दिलेलं आहे. आपल्या विषयी एखाद्याने वाईट शब्द उच्चारले तर आता आपल्याला काय करायचंय? चेतना आपली कमी न होण्यासाठी आपल्याला प्रयत्न काय करायचे? तर एखादे समजा वाईट शब्द कोणी उच्चारलं तर आपल्याला काय याचा अर्थ समजून घ्यायचा आहे? तर आपल्या संयम वाढवण्याची संधी आपल्याला काय? तर आपल्याला ती वेळ आलेली आहे की आपल्याला ती संयम वाढवण्याची संधी मिळालेली आहे. एखाद्याने चुकीचा सल्ला दिला तर आपल्यात विवेक जागृत करण्याची उत्तम संधी आहे. कुणाविषयी द्वेष वाटत असेल तर प्रेम करण्याची उत्कृष्ट संधी, म्हणजे संधीचा फायदा, संधीचं सोनं करणं हे खूप गरजेचं आहे. म्हणजे कुठल्याही वाईट घटना घडतायत तर त्याच्याकडे सकारात्मकतेनं कसं बघायचंय. मनुष्य आतल्यात कुढत असेल तर स्वतःमधली शक्यता विकसित करण्याची नामी संधी आहे. कंटाळवाणं वाटत असेल तर स्वतःला जाणण्याची चांगली संधी आहे. कोणी आलोचना करत असेल तर आत्मावलोकन करण्याची, स्वतःमध्ये बदल घडवण्याची संधी आहे. आपल्याजवळ पैसे कमी असतील तर आर्थिक नियोजन करण्याची सर्वोत्तम संधी आहे. अशा छान छान त्यांनी पद्धतीने सांगितलेलं आहे. तसंच एक स्त्री असते, तिला मुलगा नसतो, मूलबाळ नसतं. त्यामुळे ती नेहमी दुःखी कष्टी राहत असते आणि सतत विचार करत असते. त्याचप्रमाणे दुसरी जी स्त्री दाखवलेली आहे ती, तिला पण मुलबाळ नसतं पण ती खूप आनंदी राहत असते. तर ती पहिली मुलगी स्त्री विचारते की तुला पण मुलबाळ नाहीये तर तू कशा पद्धतीने एवढी आनंदी राहू शकतीस? तर ती काय म्हणते? म्हणते की लोक लोक किती टोमणे मारतात, तिला टोमणे मारत असतात लोक पण ती दुर्लक्ष करत असते. त्यांची विचार करण्याची पद्धत सीमितच आहे अशी ती सांगत असते. इतकं मनावर का घ्यायचं? ती दिलदार उदार असल्याने सर्वांना ती क्षमा करत असते. आणि कसं आहे, शिवाय नेहमी हाच विचार करत असते, ईश्वराने मला मूल न देऊन खरं तर कृपाच केली आहे. जणू माझ्याकडून संपूर्ण विश्वातल्या मुलांसाठी काहीतरी अनोखं महान कार्य करून घेण्याची त्याची इच्छा आहे. अशा पद्धतीनं त्यांनी ते सांगितलेलं आहे. आता आपण काय, अजून एक अशा गोष्टी असतात की आई वडील मुलांना सांगतात की भौतिक
जसं तुमच्या घरामध्ये वातावरण असतं, की मॅडम सांगतात की त्या मुलांना त्यांचा सोल प्रोग्राम नुसार ती मुलं आलेली आहेत. त्यांना त्यांच्या सोल प्रोग्रामने जसं जमेल अभ्यास करायचा आहे, मागे लागू नका. सांगा, मार्गदर्शक बना, पण त्यांच्या मागे नाही लागायचे की तुम्ही हे केलंच पाहिजे. बर्डन नाही टाकायचे की तुम्हाला हे करायचंच आहे. त्याच पद्धतीने ह्याचं एक उदाहरण इथं दिलेलं आहे की एक लहान मुलगा असतो आपल्या वडिलांसह त्याच्या चुलत्याच्या घरी पार्टीसाठी गेलेला. तिथे सगळे लोक त्याच्या मोठ्या भावाचं अभिनंदन करत असतात, शुभेच्छा देत असतात आणि पार्टी संपल्यावर जेव्हा सर्वजण घरी परत होते, तर त्याचे वडील त्याला समजावून सांगतात, बाळा बघ, आपण जर खूप शिकलो सवरलो तरच आपल्याला चांगली नोकरी मिळते आणि मग आपण श्रीमंत होतो, पैसे येतात, तेव्हाच लोक आपली प्रशंसा करतात, आई वडिलांचं नावही प्रसिद्ध होतं, गुणगान होतं. यालाच यशस्वी आयुष्य म्हणतात. म्हणजे आपणच आपल्या मुलांना असं समजावून सांगत असतो की यशस्वी आयुष्य म्हणजे काय, की भौतिक सुख म्हणजे आयुष्य यशस्वी. तर आयुष्यभर तो भौतिक विकास करण्यातच मग्न राहतो. मग सुविधा प्राप्त करणं हेच आपलं ध्येय समजतो. अनेक लोक भौतिक गोष्टीत मिळवण्यालाच ध्येय उद्दिष्ट समजतात. म्हणून त्यांचं बरंचसं आयुष्य पैसे कमवण्यात जातं. मग तो समाजाच्या कुठल्याही स्तरावरचा मनुष्य असतो. सुरुवातीला त्याला शिक्षण, स्किल डेव्हलपमेंट आणि करिअर सेट करावं लागतं. उदरनिर्वाहाचं साधन मिळताच लग्न, मुलं, स्वतःचं घर बांधणे, ऐषाराम गोष्टी आणणं यालाच ते जीवन लक्ष्य मानतात. तर ह्या सगळ्या भौतिक गोष्टी आहेत. तर त्याच्याऐवजी आपण हा विचार केला पाहिजे की आध्यात्मिक उन्नती, भक्ती, ईश्वर चिंतन, आत्मज्ञान, आत्मबोध याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. आणि आजकाल लोकांना या गोष्टी सगळ्या त्यांच्या डिक्शनरीतून म्हणजे असं नाहीशा झालेल्या दिसतात. म्हणून मानवाने काय केलं पाहिजे, सतत या विचाराचं चिंतन मनन केलं पाहिजे की आपण काय करतो, नक्की सुख म्हणजे काय आणि दुःख म्हणजे काय. सुख म्हणजे आपण भौतिक गोष्टी म्हणजे सुख आहे का, आध्यात्मिक गोष्टींचा पण विचार केला पाहिजे. आध्यात्मिक विकासावरही प्रयत्न करणं खूप गरजेचं आहे. आणि खरं तर मानव जन्मासोबतच आणखी एक महत्वपूर्ण लक्ष येत असतं, ते म्हणजे पृथ्वीचं लक्ष. याचाच अर्थ आहे पृथ्वी जीवनातच चेतनेचा सर्वोच्च स्तर गाठायचा आणि त्यात स्थापित व्हायचे. सुख दुःखाप्रती स्थितप्रज्ञ अवस्था प्राप्त करून आपली समज प्रगल्भ करायची, विवेक जागृत करायचा, ज्या योगे प्रत्येक परिस्थितीत आपल्या चेतनेचा स्तर उच्च राहावा, स्थिर राहावा. पण याची तयारी आपल्याला काय करायचंय, लहानपणापासून करणे आवश्यक असते. आणि त्यासाठी आपण मुलांना चेतनेचा स्तर कसा सांभाळायचा याचं प्रशिक्षण बालपणापासूनच द्यायला हवं. मुलांमध्ये विवेक जागृत करणं, नैतिक मूल्य शिकवणं, चारित्र्यवान बनवण्यासाठी मार्गदर्शन, बोधप्रद पुस्तकांचं पठण, चांगल्या वाईट गोष्टी विषयी जाण, या सर्व गोष्टींचा समावेश यात होणं महत्वपूर्ण आहे. म्हणजे मुलं जेव्हा मोठी होतील तेव्हा त्यांच्या चेतनेचा स्तर उच्च होत जाईल. मग पुढे जाऊन सर्वोच्च चेतना स्तर असलेला उच्चतम विकसित समाज निर्माण होईल. आपल्याला पृथ्वीसाठी हे सगळं कार्य करायचंय. विश्वाचा चेतनास्तर वृद्धिंगत करायचा असेल तर सर्वांचा सहभाग, योगदान असणं आवश्यक आहे. आज आपण पृथ्वीसाठी करतोय, लव्ह लाईट पाठवतोय, परत आपण प्रार्थना करत आहोत, विश्व प्रार्थना करत आहोत. सगळीकडे विश्वामध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी प्रयत्न करत आहोत. सगळीकडे नवीन युगातली पृथ्वी निर्माण करण्यासाठीचे आपण प्रयत्न करत आहोत. तर त्यासाठी आपल्याला काय करायचंय, आत्मसाक्षात्कारी संतांचं चरित्र वाचणं, सत्य संदेश ऐकणे असे आपण कार्य करू शकतो. आणि आपल्याला स्वतःशीच संवाद साधावा लागेल. सुरुवातीला आपलं कुटुंब, मग समाज आणि त्यानंतर विश्व, अशा प्रकारे सगळ्यांचीच चेतना वाढवावी लागेल. आणि जर आपण हा प्रयत्न केला, आपला चेतनेचा स्तर वाढवण्याचा आपण प्रयत्न केला, तर प्रत्येकाने असा प्रयत्न केला तर विश्वात परिवर्तन यायला वेळ लागणार नाही. आज आपण काय, प्रत्येक जण कसं आहे, उदरनिर्वाहाची कामं संपल्यानंतर मनोरंजनाचं साधन शोधतो. आज सगळ्यात महत्वाचं मनोरंजनाचं साधन म्हणजे काय, तर मोबाईल. आणि मोबाईलमध्ये रील्स वगैरे बनवतो, स्टेटस लावतो, डीपी लावतो, हे सगळं बघतो. मग त्याच्यामध्ये पण असं एक गोष्ट असते की आपलं स्टेटस कुणी बघितलं नाही. आजकाल म्हणजे हे एक जिवंत उदाहरण आहे की आपलं समजा कुणी स्टेटस बघितलं नाही
तर लगेच आपली चेतना कमी होते की बाबा माझं स्टेटस कोणी बघितलं नाही का बरं, असं म्हणजे कुणाचे काय रिप्लाय येतात, म्हणजे हे आपण सगळ्या या मोहमायामध्ये फसलेलो असतोय. मग ह्यासाठी आपल्याला काय करायचंय की सतत ह्या गोष्टींकडे सगळ्यांकडे दुर्लक्ष करायचं. आपल्याला फक्त मोबाईल हा स्टेटस रील्स बनवण्यासाठी नाहीये, तर ह्याच्यातून खूप सारं चांगलं पण घेण्यासारखं असतंय. आणि कसं आहे, मनोरंजन करण्यामागे मनुष्याला आनंदच मिळावा अशी त्याची इच्छा असते, मात्र या आनंदामागे केवळ उत्तेजना असते, क्षणिक आनंद असतो, जो बाह्य गोष्टींवर अवलंबून असतो. मात्र मनुष्य हे जाणत नाही. त्यामुळे आयुष्यभर क्षणभंगूर आनंदामागेच धावत राहतो. त्याला वाटतं आनंद बाहेर मिळतो. या मनोरंजनात काही काळ तो आपला तणाव, चिंता विसरतो. म्हणून त्याला वाटतं अशा गोष्टींमुळे जर आनंद मिळतो, वेळ जातो, तर मग यात वाईट काय आहे? खरं तर काही काळ मनोरंजन करणं चांगलं आहे, पण याचा अतिरेक होता कामा नये. अन्यथा मनुष्याचं मन बेहोशीने झाकोळून जातं. शिवाय त्याच्या मनात कधी हा प्रश्न निर्माण होत नाही, मी ज्या ज्या गोष्टीमध्ये आनंद शोधतोय तो शाश्वत सुख आहे का? हा चिरकाल टिकणारा आनंद आहे का? अशा मनोरंजनाने मला आंतरिक शांती, समाधान मिळणार आहे का? मात्र मनुष्याचा चेतनेचा स्तर जेव्हा उंचावतो, तेव्हा त्याच्या मनात असे प्रश्न उद्भवू लागतात. त्यावेळेस तो स्पष्टपणे पाहू शकतो, अरे, अशा मनोरंजनाने तर मला क्षणिक आनंद मिळतो, थोड्या वेळाने पुन्हा तीच अशांती, त्याच चिंता भेडसावू लागतात. तेव्हा तो नकली आनंदातून आत्मसंतुष्टीचा मार्ग अवलंबतो. अशा प्रकारे चेतनेचा स्तर वाढल्याने आत्मसंतुष्टी मिळते. असा हा मार्ग आहे जिथे आनंद कोणत्याही बाह्य गोष्टीवर अवलंबून नसतो, न घटनांचा गुलाम असतो. कोणत्याही घटनांचा गुलाम नसतो. उच्च चेतनास्तर असणारे लोक इंटरनेट, टीव्ही, व्यसन यामध्ये आनंद शोधण्याऐवजी इतरांना मदत करणे, आपल्या वेळेचा सदुपयोग विकासासाठी करणे, या योग्य उद्देशासाठी करतात. यातच त्यांना आनंद वाटतो. खरं आहे ना मॅडम, आपल्याला हे नेहमीच सांगतात ना. म्हणजे आज हे पुस्तक तुमच्यासाठी नवीन वाटत नसेल, हे सगळे आपण ऑलरेडी करत आलेलो आहोत. आपला वेळ आणि ऊर्जा योग्य दिशेने प्रवाहित करतो. आणि दोन्ही आनंदातील फरक आता आपल्या लक्षात आलेला आहे है ना. मनुष्याचं अंतःकरण जेव्हा आनंदाने ओतप्रोत भरतं, तेव्हा त्याला वाटतं इतर लोकांनाही असाच आनंद मिळावा, समाधान मिळावे, म्हणून सगळ्यांना शांती मिळावी, असंच जीवन तो जगतो. कारण आता त्याला घेण्यात नव्हे तर देण्यात त्याचा आनंद सामावलेला असतो. आपण दान धर्म केल्यावर आपली चेतना वाढते. म्हणून दान धर्म हा पण खूप मोठी गोष्ट आहे चेतनेवाढीसाठी. आणि वास्तविक पाहता खरा आनंद हा प्रत्येक क्षणी आपल्या अंतरंगातच दडलेला असतो. मनुष्याचं लक्ष जितकं बाह्य, नकली आणि क्षणभंगूर आनंदावर केंद्रित होतं, तितका तो स्वतःपासून दूर जातो. शिवाय मनुष्याचं लक्ष जितकं स्वला जाणण्यावर केंद्रित असतं, तितकं तो खऱ्या आणि शाश्वत आनंदाच्या समीप येतो. मॅडम. हा, बोला. हा, आज एवढंच आहे, बाकीचं उरलेलं उद्या घेतलं तर बर. चालेल. हो. हो, उद्या संपेल ना? हो, उद्या संपून जाईल हे. हा. हा, ठीक आहे, चालेल. चालेल. हो. तर हम्म. सर्वांना धन्यवाद, सर्वांनी शांतपणे ऐकून घेतलं त्याबद्दल सर्वांचे कोटी कोटी धन्यवाद. धन्यवाद श्रद्धा मॅडम, खूप छान घेतलं तुम्ही. सुंदर पद्धतीने सांगितलं आणि आपण जे बोलतोय, चर्चा करतोय ते सगळं आहे, मला असं वाटतंय. पुस्तकात हो नक्की मॅडम. काय आहे माहिती नाही, पण तुम्ही छान सांगितलं. तर खूप धन्यवाद तुमचे. कोणाला काही विचारायचंय का? कुणाला काही हा तेच. हा, विचारायचं असेल तर विचारा जरा. काही तुम्हाला परत रिपीट करायचं एखादा पॉइंट किंवा काय तुम्ही ऐकलं असेल, काही शंका असेल तर विचारा लगेच. कोणाला काही म्हणायचंय का? हा, नमस्कार मॅडम. हा, बोला. मॅडमने एक वाक्य सांगितलं होतं, ते हा. मला एक परत एकदा ऐकायला मिळालं तर म्हणजे आवडेल. हा. माझ्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे पाहण्यात सुख आहे, असं वाक्य आहे का? हा, हम्म. माझ्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा आपण माझ्याकडे, म्हणजे जसं आपण मी सर्कलचं उदाहरण दिलं की त्या हम्म. सर्कलमध्ये आपण पॉइंट बघतो, तर आपण तो काय बघतो, म्हणजे लोकांना जर पाहायला सांगितलं तर ते पॉइंट बघतात, माझ्याकडे काय आहे
हे पाहायला हवं, त्याच्यात आनंद मिळवायला हवा. त्या पॉइंटकडे हो बघून माझ्याकडे काय नाही हे दुःख करत नाही बसायचं, असा हो, अर्थ आहे. मला ते अर्थ कळाला, पण हा वाक्य मला हवं होतं असं व्यवस्थित, हा. म्हणून विचारलं. हो धन्यवाद. हो. धन्यवाद. वाक्य वाचा की मॅडम, काय आहे? हेच आहे की माझ्याकडे काही नाहीये, माझ्याकडे काय नाही हे पाहण्यापेक्षा माझ्याकडे काय आहे हे पाहणं खूप गरजेचं आहे, असं ते वाक्य आहे. कम्पेअर आणि करतो ना त्याच्यातच आपण, आनंद, माझ्याकडे हे नाही या विचारात बसतो ना. दुःख, हा दुःख हम्म. बाळगतो की माझ्याकडे हे नाही. एखाद्याने समजा सोन्याचा एक्झाम्पल द्यायचं झालं तर, एक कुणी मैत्रिणीनं सोन्याचा नेकलेस घेतला की मग आपल्याला वाईट वाटतं की बाबा तिनं घेतला, म्हणजे कंपॅरिझन केली जाते की मग माझ्याकडे तेवढा सुंदर नाहीये. पण मग जे आहे त्याच्यामध्ये आनंद बाळगायला हवा ना, की ह्याच्याही पेक्षा आज नाही उद्या भेटेल मला, किंवा जे आहे त्याच्यात कशाला समाधानी, भेटलं म्हणजे पाहिजे न कशाला हे, असंही नाही, पण आहे भेटायला त्याच्यामध्ये पाहिजे ना समाधानी असंही नाही. राहण्याचं पण, हा, समाधानी राहण्याचा पण प्रयत्न केला पाहिजे. जेवढं आहे त्याच्यात सॅटिस्फॅक्शन, हे पण तितकंच गरजेचं आहे. दुःख करायचं नाही की आपल्याकडे काय नाही, ह्याच्यामध्ये दुःख नाही करायचं. आणि ह्याच्यामुळे दुःख केल्यामुळेच तर आपला चेतनेचा स्तर आपण खालावतो, असं आहे. अजून कोणाला विचारायचंय, काही सांगायचंय का? कोणाला बोलायचंय काही? ठीक आहे मॅडम, खूप छान सांगितलं, धन्यवाद. भेटूयात उद्या. धन्यवाद. सर्वांना धन्यवाद. मी थोडस धन्यवाद. माझं काम होतं त्यामुळे धन्यवाद मध्ये मॅडम. रेकॉर्डिंग ऑफ केलं, कारण मग हो मला चालेल. काम नाही करता येत लॅपटॉपवरचं, रेकॉर्डिंग चालू असेल तर. हो. क्लाउडला टाकायला पाहिजे, उद्या क्लाउडला टाकते.